यांचेही मनापासून आभार। सर क्या कहेंगे, एक शानदार सोहरा देखने मिला, काफी लोग सभी आपसे सन्मान स्वीकारले जाणार आहे। देना चाहते हैं आपको क्या? आज या ठिकाणी आपल्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात झाली आहे आणि कालच शपथविधी सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर आज सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी सत्कार समारंभसुद्धा आणि जबाबदारीची जाणीवसुद्धा मला या ठिकाणी या समारंभात झाली आणि नक्कीच जो शब्द मी त्या विभागात दिलेले आहेत ते पूर्ण करण्याचा एक मानस आहे आणि सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या मार्गदर्शनाने यापुढची वाटचाल करायची आहे आणि नक्कीच मुंबईमधला एक आदर्श कुर्ला विधानसभा मतदारसंघ मला घडून दाखवायचा। सर जल्लोष आनंद, महिला नाचत होते, आनंद साजरा करत होते, कारण की ही तिसऱ्यांदा हॅट्रिक आणि लोकांची आशा खूप वाढलेली आहे। ज्या प्रकारे जे कामाचा धडाका शिंदे साहेबांनी लावलेला होता ह्याच्या पुढे कशा प्रकारे काम असेल? नक्कीच तो धडाका तसाच सुरू राहणार, उलट जोरात सुरू राहील, गतिमान पद्धतीने आम्ही काम करणार आणि जास्तीत जास्त ज्या अपेक्षा लोकांच्या त्यापेक्षा अधिक करून दाखवणार। सर महानगरपालिका निवडणुकाही येऊन ठेपलेल्या आहेत, अशामध्ये लोकांची अजून आशा वाढलेली आहे की चित्र एकत्रित अजून व्यवस्थित बदलायला पाहिजे, काय वाटतं? नक्कीच त्याच्यामध्ये अजून बदलाव होईल आणि अजून आम्ही नक्कीच त्यामध्ये प्रगती करू एवढी मला आशा आहे। आज तीसरे टर्म के जीत का जश्न मनाया जा रहा है, आप लोग यहाँ पहुँचे? अभी हमारे अल्पसंख्यक की तरफ से हमने पिछली बार भी बताई दिया और हम पूरे पोलीस प्रशासनाला कृपया आपण सहकार्य करायचं आपल्यासाठी। आज ते खरंतर या कार्यक्रमाची अगदी चोख व्यवस्था पाहत आहेत। मुस्लिम की है नहीं, आज उनकी जीत हो गई। हम लोग पूरे पोलीस प्रशासन सगळे सहकारी आणि अधिकारी यांचं खरोखरीच मनापासून इथे आभार मानतो की आपण इतक्या चोखपणे आणि त्या सतर्कतेने या कार्यक्रमाची सुरक्षितता पाहताय, त्यासाठी आपले धन्यवाद। तरी मी सगळ्यांना आपल्याला विनंती करतो की आणि साहेबांना माहिती नाही कोणी दिलं पुष्पगुच्छ, बोला ना काय भावना वाटतात? कारण की आता परत चला आता स्टेजवरची गर्दी तुम्ही कमी केली तर आम्ही परफॉर्म करणार। तिसऱ्यांदा आमदार झाले, कसं करणार तुम्ही सांगा। अपेक्षा वाढल्यात, काय सांगाल? मंगेश कुडाळकर साहेबांनी 10 वर्षात प्रत्येक कुर्ला विधानसभा मधले प्रत्येक विभागाचा सर्वांगीण विकास केलेला आहे आणि आता जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि जनतेने एक विश्वास त्यांच्यावर निर्माण केलेला आहे। येणाऱ्या 5 वर्षात जो अपूर्व राहिलेला जो काम आहेत ते पूर्ण सर्वांगी विकास हा कुर्ल्याचा करणार याबद्दल निश्चित आणि त्याची ग्वाही त्यांनी दिलेली आहे। काय सांगाल? वेट अँड वॉच यार, आमदार मंगेश कुडाळकर हां थोडंसं धीर धरा, सगळ्यांनी शुभेच्छांचा स्वीकार करतील साहेब। वाढलेली, काय सांगाल आता? संपूर्ण प्रचारामध्ये आम्ही सांगत होतो तुम्हाला की महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर तिसऱ्या वेळी पुन्हा एकदा आमदार होतील आणि अखेर कुर्ल्याच्या जनतेने ते करून दाखवलं आणि मंगेशजी पुन्हा एकदा आमदार झाले। एकंदरीत लोकांची आशा आणि या बाकीच्यांनी कृपया सहकार्य करावं, कृपया। हां पुढचं चित्र असेल महाराष्ट्रात एक हाती सत्ता महायुतीची आलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले। तिघे जण मिळून आणि महायुतीचे सर्व आमदार मिळून त्या महाराष्ट्राचा आता काय पलट करणार आहेत। काय सांगाल? मी पोलीस प्रशासनाला नम्र भरपूर आहे, महायुती सरकार आलेलं आहे, पुढचे 5 वर्ष तुम्ही बघाल अजून नवीन योजना येतील आणि लोकांना फायदा होईल। धन्यवाद। नम्र विनंती आपल्या प्रथम तर सर्वांचं मनपूर्वक आभार। आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे, भाजपाचे, रिपाईचे आणि त्याचबरोबर सर्व इतर आमचे घटक पक्षांचे, महायुतीचे माननीय सर्व पदाधिकारी आणि त्याचबरोबर आज बहुसंख्येने उपस्थित आपले सर्वच कार्यकर्ते, सर्व या पक्षातले आपल्या आणि त्याचबरोबर गेले महिनाभर म्हणजे 23 तारखेच्या आधी जवळजवळ सर्वच जण आपण तन मन धनाने या कुर्ला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून अक्षरशः तुम्ही गल्लीमध्ये म्हणा किंवा इमारतींमध्ये आपण फिरत होतात आणि मतदारांशी संपर्क साधत होतात आणि खरोखरच सुशांतजींनी ज्या प्रकारे सांगितलं ते योग्यच आहे आणि लोकसभेनंतर लोकसभेचा निकाल आणि त्यानंतर कुर्ला विधानसभेकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा, पण नक्कीच कुर्ला विधानसभेने आणि मतदारांनी खूप भरभरून प्रेम दिलं। आज खरोखर सर्वांचं मी खूप ऋणी आहे आणि जे शब्द मी दिले होते, जे 10 वर्षामध्ये जे प्रश्न आणि जे विकास कार्य हाती घेतलं होतं आपल्या सर्वांना सोबत घेऊन आणि तेच प्रश्न जे काही राहिलेले प्रश्न आहेत आणि आता एक दृष्टिकोन, एक ध्येय ठेवलेला आहे की कुर्ला विधानसभेचा, मग त्याचमध्ये चुनावटी, चेंबूर, आपला कुर्ला पश्चिम सर्वच विभाग
आता विस्तृतपणे या ठिकाणी बोलणार नाही, पण नक्कीच या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना सोबत घेऊन आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला पुढे कुर्ला विधानसभेमध्ये काम करायचे आहे आणि नक्कीच कुर्ला विधानसभेबरोबरच आपल्या मुंबईचा सुद्धा विकास करायचा आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांची साथ ज्या प्रकारे आपण या 10 वर्षात दिलेली आहे आणि या 23 तारखेला आपण तो शिक्कामोर्तब केला आणि या पुढील 5 वर्षासाठी पुन्हा एकदा आपण सर्वांनी विश्वास ठेवून आज बहुमताने निवडून दिलं, तो विश्वास तसाच सार्थ ठेवून त्याला कुठेही तडा न जाता पुन्हा एकदा त्याच जोमाने 24/7 नक्कीच काम आपण सर्वांनी करूया आणि मतदारांना एक ज्या प्रकारे त्यांनी विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास आपण नक्कीच सर्वांनी मिळून त्यांचे संपादन करूया एवढे या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा सर्वच पदाधिकारी सर्वच कार्यकर्ते आणि त्याचबरोबर विशेष करून आपल्या कुर्ला विधानसभेतील सर्वच मतदार यांना हात जोडून त्यांना साष्टांग दंडवत घालतो की आपण ज्या प्रकारे मतदान केलेलं आहे त्यांना खरोखरच मी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.